अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गिरनार गुरु शिखरावर माघ पौर्णिमेनिमित्ताने जेव्हा आम्ही आमचा ग्रुप गेलेला श्री दत्तधाम यात्रा परिवार या ग्रुपसोबत आम्ही गेलेलो, तर तेव्हा श्री प्रमोद केने काका यांचं आम्हाला दर्शन झालं, त्यांचा सत्संग लाभला. ही सुद्धा दत्त महाराजांचीच कृपा म्हणावी, कारण निसीम दत्त भक्त श्री प्रमोद केने काका यांचे तुम्ही यूट्यूबला बरेच व्हिडिओ पाहिले असतील, आणि ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर यूट्यूबला तुम्ही प्रमोद केने काका यांचे व्हिडिओज आणि त्यांचे अनुभव जरूर पहा. श्री गुरुदेव दत्त. एखादा माणूस गतजन्मी चांगलं काम केलं पण या जन्मी तो वाईट करतो, तर आपण काय म्हणतो एवढं वाईट करतं आणि त्याचं चांगलं होत आहे. आणि गतजन्मी चांगलं केलेलं असेल पण ह्या जन्मी जो वाईट कर्म करतो त्याचं ते सर्व क्लिअर झालं तर मग त्याला ती फळ भोगावी लागतात. ह्या जन्मी नाही पुढील जन्म. आणि मनुष्य जन्म वारंवार येत नाही, आणि फक्त ह्याच जन्मामध्ये मनुष्य जन्मामध्ये तुम्हाला मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे काय? मोहाचा क्षय तो करता आला पाहिजे. मग तो इतका कठीण आहे. आणि षड्रिपू संपूर्ण एकमेकाच्या हातात हात घालून फिरत असतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्या अहंकार येतो. आता गिरनारवर जातात काही माणसं फक्त रोपे आणि म्हणजे मग त्यांचं ते वेगळं चाललेलं असतं ना. अहंकार कुठेच नसावा. मी साधना करतोय हा सुद्धा अहंकार नसावा. आणि साधना करताना सुद्धा आपण काय करतो? आम्ही हे करतो, आपण कोणासाठी करतो? देवासाठी नाही, आपल्यासाठी करतो. पण आपण देवाला काय म्हणत असतो? मी तुझी एवढी हे केली, पूजा अर्चा सेवा केली, रोज भोग दाखवले, पण तो देव भोग खातो का? तो त्यातला स्वाद घेत असतो, भाव घेत असतो, तो भाव ग्रहण करतो. पण तो भाव दुर्दैव आहे, आपल्या ते लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे एकदम, म्हणजे साधना कठीण आहे. ती साधी सोपी सरळ आहे. पण तसं गोरा कुंभार घ्या, मीराबाई घ्या, किती साधेपणाने जगले. साधेपणात मोठं पण फक्त कुठेही निष्कलंक मन ठेवायचं, पवित्र ठेवायचं. त्याच्या छल कपट द्वेष मग काही तरच तो जवळ घेतो. कारण हे जोपर्यंत पवित्र होत नाही तोपर्यंत इथं विराजमान होणार नाही. आपण सर्वत्र फिरतो, तो आपल्या जवळ आहे, साथ घालतो, पण आपल्या कानापर्यंत पोचत नाही. पण षड्रिपूने ग्रासलं आहे आपल्याला, तर त्यातून बाहेर पडायचं. अखंड नाम स्मरण आणि चांगलं करणं, या दोन गोष्टी केल्या अनुभूती येतात. फक्त करणारा तो आहे. आता जर मी म्हणालो तुम्हाला एवढ्या अनुभूती आल्या, मी स्वतःला आता किती ठिकाणी जातो. आता परवा एका ठिकाणी प्रवचन आहे नाशिकला, आणि काहीतरी सप्ताह वगैरे आहे त्यांचे, आणि त्याच्यात त्यांनी लिहिला हरिभक्त परायण प्रमोद केने महाराज. पहिले ते महाराज काढा. नाशिकला कुठे आहे? मी नाशिकची आहे. थांबा. 8:30 आपल्या महाराज काढा. जर मी म्हणत असे मी महाराजांना पाहिलंय, कोटी सूर्याचं तेज पुढे आणि आपण पुढे, हे भान राहिलं पाहिजे. त्यांना पाहण्याची दृष्टी सुद्धा जेव्हा ते देतात तेव्हाच आपण पाहू शकतो. फार कठीण आहे आणि फार सोपं आहे, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. कठीण एवढ्यासाठी की आपला अहंकार आपल्याला सोडत नाही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, आणि आपल्याला वाटतं कोणी आपल्याला बघत नाही, पण तो बघत असतो. आणि जसे तुम्ही त्याच्या जवळ जाता तुमच्या परीक्षा वाढतात. मग आपण म्हणतो आपल्या परीक्षामध्ये त्रास झाला, संकट आली, मी दत्त महाराजांचं करायला लागलो आणि संकट आली. संकट काय येतात? तुमच्यामध्ये असलेल्या षड्रिपूंचा ऱ्हास करण्यासाठी संकट महाराज येतात. आणि त्यातून काऊन सुलाटून बाहेर काढून, जोपर्यंत एखादा दगड आहे, दगडाला तुम्ही घणाचे गाव घातले किंवा त्यात देवत्व आहे, त्या मूर्तीचा स्वरूप येते. आता हिरा आहे, कोळशाच्या खाणी तो हिरा काढतात आणि त्याला पैलू पाडतात, आणि पैलू पाडल्यानं त्याला ते घणाचे घाव सहन करावे, तेव्हा ते चित्र चमकदार होतं. तसंच आत्म्याला परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला हे पैलू पाडतात. जय प्रयत्न करायचे की आपण चांगलं राहायचं, आपल्याकडून प्रामाणिक प्रयत्न करायचा. आता एखादी जंगलामध्ये एक पूजा, गावाच्या बाहेर एक शिवलिंग आहे, आणि शिवलिंगाची पूजा गावातले पुजारी येऊन करतात. त्यांच्या मनामध्ये नेहमी भाव असतो की मी किती एवढ्या बाहेर येतोय जंगलामध्ये आणि ते शिवलिंगाची पूजा करतो. आणि त्याच जंगलामध्ये एक पारधी असतो शिकारी, आणि तो पाहतोय शिवलिंग औचित दिसतंय, आणि तो खुश होतो. म्हणजे भुकेलेले असते, त्यांना काहीतरी आपण घालावं म्हणून तो
इकडलं तिकडलं आणून काय नाही काहीतरी ठेवायची. राजमेवा आहे ते त्यांना प्रसाद भोग म्हणून दाखवायचा. एकदा तरी सकाळी शिकार केली आणि ताजं मांस आणून तिकडे शिवलिंगावर ठेवलं. ताजं मांस आणून ठेवलं आणि तो ब्राह्मण आले पूजेला. ते म्हणाले, हे काय विटाळ केला आहे करून, आणि ते घाबरले आणि पुन्हा रक्तळलेलं मांस बघून तिकडून त्यांनी पळ काढला. म्हणजे पळ आपलेही नाही तर मग मारतील हे करतील. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो येतो. ते ब्राह्मण आलेलेच असतात. एका झाडाच्या आड बघतायत, हा पारधी येतोय तिकडे. आणि पारधी येऊन तिकडे बघतोय, अरे देवा तू खाल्लं नाही, तुला भूक लागली नाही का? हा भाव आहे, हा भाव आहे. आणि तो ठीक आहे मी तुला हे करतो. आणि तो हे करायला जातो, तो बरवायला जातो. आणि बरवायला जातो तर त्याच्या एका नेत्रातून रक्त बाहेर पडायला. रक्त बाहेर पडायला लागलं की ते घाबरतो. म्हणजे हे काय देवा तुला काहीतरी जखम झालेली दिसते म्हणून तो खाल्ला नाहीस का? जंगलात जाऊन वनस्पती आणतो, वाटतो आणि लावायला जातो. तो दुसऱ्या डोळ्यात मिळाला. तो घाबरतो, आता हे काय करायचं म्हणून काहीतरी मोठा डॅमेज झालेला दिसतोय तुला. आणि मग आपण बाणाने आपलं नेत्र काढतो आणि एका ठिकाणी लावतो. एका ठिकाणी लावतो. हा ब्राह्मण तिकडून बघत असतं आणि लावल्यानंतर मग तो बघतो तर दुसऱ्या डोळ्यातून येतं. आता दुसरा डोळाही काढून तो लावायला निघतो. मग त्याच्या मनात विचार येतो की आपण दुसरा डोळा लावणार तर आपल्याला ती बरोबर पोझिशन मिळाली नाही तर काय उपयोग होणार. म्हणून तो त्या शिवलिंगाच्या साळुंकीवर बसतो आणि दोन्ही एक पाय तिकडे लावतो चेहऱ्याच्या इकडे. आणि जिथे तो डोळा येतो तिकडे अंगठा धरतो. म्हणजे आता म्हणे मी देवा बरोबर लावेल. आणि तो दुसरा नेत्र काढायला जातो. तेवढ्यात शंकर भगवान स्वतः प्रकट होतात तिकडे. त्याचे दोन्ही डोळे येतात आणि मग तो ब्राह्मणही धावत करून शरण जातो. ह्या ठिकाणी लक्षात येतं की हा भाव ग्रहण करतो. बाकी आपण देवाला किती हिरे माणके रत्न जवाहीर हे सर्व देतो आणि पंचपक्वान्याचा नैवेद्य देतो, तो खातो नाही. तो फक्त त्यातला भाव ग्रहण करतो. म्हणून ती शबरीचे गोरेही जास्त प्रिय वाटतात त्यांचं, कारण तो भाव आहे. तो भाव तिकडे उतरला पाहिजे. तुम्ही किती केलं ह्याला महत्त्व नाही. तुम्ही पूर्ण भावाने शरणागत भावाने केलं तर ते एक लक्षात घ्या, कोण सांगत असेल चमत्कार करतो तिकडे अजिबात जाऊ नका. माणूस चमत्कार करू शकत नाही, मी चमत्कार करू शकत नाही. चमत्कार घडतात याचं साक्षीदारही मी आहे. एक जैन स्त्री होती, जैन स्त्री आणि तिने चांगली वेल एज्युकेटेड MBA वगैरे झालेली आणि गुजराती जैन. आणि तिने एका आसामच्या माणसाबरोबर लव्ह मॅरेज केलं. आणि लव्ह मॅरेज केल्यानंतर ती मंडळी त्याच्या गावी आसामला गेले. मुंबईतले प्रतीचेच बिल्डर आणि आसामला गावी गेले आणि त्याच्या नातेवाईकांकडे जेवण केलं. आणि कामाख्यादेवी वगैरे त्या बाजूला तुमच्या लक्षात बरेचसे मंत्रतंत्रवालेही आहेत. तिने नातेवाईकांकडे जेवण केलं आणि त्या फ्लाईटने मुंबईला आले आणि त्या दिवसापासून त्या बाईच्या पोटातून माशाची दुर्गंधी बाहेर पडली. ती काही खायला प्यायला गेली तर माशाची दुर्गंधी. तिला कळे ना कशामुळे. घरात पैशाचा तुटवडा नाही. सगळे प्रकारचे डॉक्टर झाले, मोठे स्पेशालिस्ट झाले, मोठे सर्जन झाले किंवा हॉस्पिटलमध्ये चांगला झाले. फॉरेनच्या डॉक्टर्सही कन्सल्ट केलं, कसलाही उपयोग नाही. मग त्यांनी मंत्रतंत्र सम्राटांच्या उंबरठे जोडले, काही उपयोग नाही. पैसे गेले. त्या बाईचे बंधू हे माझे मित्र होते. ते माझ्याकडे एकदा सकाळीच आले. मी तेव्हा गिरनारला जाणार होतो. आणि प्रमोद भाई आप गिरनार जा रहे हैं हमेशा, मेरे बहन को ये प्रॉब्लम हो गया है, कुछ भी करो उसको मंत्रतंत्र कोणीतरी तिला केलं चाललं आहे तर तिला त्याच्यातून वाचा. म्हटलं बाबा मला हे मंत्रतंत्र म्हटलं काही कळत नाही, मला फक्त महाराजांचं नाव माहिती आहे. मी तिकडे जाऊन नक्की प्रार्थना करेन. आणि मी गिरनारला जायला निघालो आणि तिथे आता गोमुखी गंगा पाहिली तुम्ही चालत गेला तिकडे. ते महंत होते, ते माझे परिचित चांगले होते. म्हणून प्रमोद बैठे मी चाय रखता म्हणते. मी तिकडे शिवलिंगापाशी बसलो आहे आणि बसलो आणि मी ध्यानावस्थेत गेलो. ध्यानावस्थेत गेल्यानंतर त्या ठिकाणी एक संन्यासी येऊन माझ्यासमोर बसले ध्यानावस्थेत. आणि ते मला सांगतात जिस काम के बारे में तुम सोच रहे बहुत एक कठीण काम आहे.
लेकिन तुम्हारे गुरु म्हणजे माझे गुरु कोण दत्तात्रय, गुरु चाहते हैं तो इसका सोल्यूशन निकल जाएगा, असं पद्धत आमचं वक्तव्य आहे. त्यानंतर मी त्याच ध्यानावस्थेत मी दत्तगिरी आश्रमापाशी आहे आणि तिथे एक वाघ बसलेला आहे. तो वाघ दरीच्या बाजूला जायला पुढे महाकालीची गुंफा आहे, ते जाऊन मध्ये तो दरीत वळतो. आणि त्याच वेळेला हे साधू बाबांनी मला चहासाठी महंतने प्रमोदभाई चहा तयार, माझी ध्यानावस्था तुटली, मलाही कळे ना काय झालं आहे. मी चहा घेतला तर गुरुशिखर घातलं. गुरुशिखरावर संध्याकाळची 7च्या आरतीला मी दत्तगिरी आश्रमात आलो आणि नंतर रात्री मी एकटाच जाऊन वरती बसायचो. रात्र मी एकट्याने तिकडे काढलेले. वरती मंदिर नव्हतं, काही नव्हतं, काही नव्हतं. आता तिकडे मंदिर आहे, सगळं आहे. मूर्ती नव्हती, कठडे नव्हते, छप्पर नव्हते आणि मोजके 5-6 माणसं बसू शकते एवढीच जागा, अशी परिस्थिती होती. ऊन, वारा, पाऊस, वादळ सगळ्या ह्याच्यात. तर त्या ठिकाणी जायचं म्हणून मी निघालो बाहेर दत्तगिरी आश्रमात आणि एका अनामिक शक्तीने खेचून नाही होतं. वाघ ज्या दरीत गेला होता घेऊन, त्या दरीपर्यंत जाऊन मी पुढे सरकायला आणि बराच आत गेलो. आत मला प्रकाश दिसला. शेकोटी पेटवली होती आणि शेकोटीच्या मागे 2 व्यक्ती बसलेली दिसत होते. मी तिकडे गेलो, एक भिल्ल आणि मग तिकडे बाजूला जी भिल्लीट बसली होती, एवढी सुंदर आणि स्त्री सौंदर्याचा उत्तम नमुना होता. पण नजरेमध्ये एवढं प्रेम, करुणा, आईचं प्रेम त्यांच्या नजरेतून बाहेर पाझरत होतं. आणि ते माझ्या धावा पोटा पडतो. त्या दोघांच्या समोर बसलो आणि पाण्याची बाटली भरून देऊ का? नाही ना, भरले नाशिक मी बळी मंदिरला राहतो, हां का? पण म्हणजे नाशिकमध्ये कमी असतं. फॅमिली नाशिकला आहे माझी, मी मुंबईत असतो सर्व्हिसला. गर्दी पण दर्शन होतं. रात्रीचं मला ते महंत म्हणाले, रात को हम लोग ऊपर किसी को अलाव नाही करते. आणि दत्त महाराजांचं अक्षय निवासस्थान आहे. त्यांच्या दर्शनामध्ये कित्येक देवदेवता तिकडे येतात आणि म्हणजे नवनाथ वगैरे सवनाची सिद्ध सगळे तिकडे येतात आणि त्यामुळे तिकडे कोणाला डिस्टर्ब होऊन देत नाही. आणि मी म्हटलं महाराज का आदेश आहे, मग मात्र त्याने मला पाठवलं. पावसाचे दिवस आणि पावसाच्या दिवसात संपूर्ण त्या वरती तर काही छप्पर नव्हतं, काय नव्हतं. मी दत्तगिरी आश्रमातून बाहेर पडलो आणि पाऊस सुरू झाला. पावसात पूर्ण चिंब भिजून गेलो. थंडी वाजायला लागली, वाराही त्याच्याजवळ लागला. थंडीने शरीर कुरकुरायला लागलं. वाऱ्याने समोर 15-20 फुटांवरून सिंह खाली उतरले. समोर आला, म्हटलं संपला आता इथे. त्यावेळी माझी मानसिकता एकदम विचित्र होती. 4 फॅक्टऱ्या चालवणारा माणूस, पूर्ण सगळीकडे दिवाळा वाढला, सगळीकडे फसवणूक झाली आणि खाली आलो. समोर सिंह एक क्षण म्हटलं तेव्हा पळणार कुठे, काय व्हायचं ते होत झालं. संपलं आपलं आयुष्य. महाराजांचं नाव घेत पाऊल पुढे टाकलं आणि जसं मी पाऊल पुढे टाकलं तो सिंह दरीत उतरून गेला. आणि हा माझ्या जीवनाचा पहिला क्षण. तिथे मी पळालो असतो तर काहीच साध्य झालं नसतं. मी वरती गेलो दिवशी, रात्रभर बसून तिकडे साधना केली. साधना केली म्हणण्यापेक्षा पहिलीच वेळ होती, कंटिन्यू कुडकुडत होतं. साधना म्हणजे नामस्मरण, मोळकी तोडकी स्तोत्र म्हणजे असंच चाललं होतं. पण एवढी प्रचंड थंडी वाजायला लागली. म्हटलं सर महाराजांच्या आदेशाने आलं, आता आपण खाली उतरायचं, दत्तगिरी आश्रमात जायचं, ओढी वस्त्र बदलायची, शेकोटीची ओढ घ्यायची आणि पांघरुणावर झोपून द्यायचं. कारण तिकडे सांगत होते वरती जाऊ नका, थंडी आहे, पाऊस आहे. तुम्ही ऐकलं ना, महाराजांचा आदेश म्हणून गेलो. आणि मग तिकडे नंतर मग मनात पुन्हा विचार आला की महाराजांचा आदेश आपण डावलून जातो, हे चुकीचं आहे. काय व्हायचं तर होईल, मारतं काय थंडीने कुडकुडून मरू, एवढंच ना, मग हरकत नाही. रात्रभर तग धरून बसलो आणि ब्रह्ममुहूर्त तिकडे तांब्यामध्ये जलपात्र आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं त्यांनी पुजारी दिसते. पाणी घेतलं आणि महाराजांना अभिषेक चालू केला आणि जगीचा अभिषेक त्या चरण पादुकांवर सुरू चालू केला. त्या चरण पादुकांवर जो एक दिव्य ज्योत बाहेर पडला आणि बाल्यावस्थेत एक त्रिमूर्तीचं प्रकट. या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं, तुमची दृढता किती महत्त्वाची आहे.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण का केलं? त्यांच्याकडे श्रद्धावान लोक होती, पण नुसती श्रद्धावान नव्हती, ती निष्ठावंत होती, जीवाला जीव देण्यासाठी. श्रद्धा कशी होते? परिस्थितीनुसार बदलते, आणि ही अविचल असते निष्ठा. की पराकोटीची श्रद्धा झाली तर मग ती निष्ठेमध्ये परावर्तित होते. तशी निष्ठा असली पाहिजे महाराजांच्याकडे. मग ते करून घेते. काही झालं तरी ते आपल्याला ताण नाही, हा भाव असला पाहिजे. आणि जसा एक बालक आपल्या आईला टाळू करून घेतो, म्हणजे ते आतून बाहेर आला पाहिजे. तो टाळू फोडणार, आईला हाक दिली तर आई येते की ना गावात? येतातच. करून बघा. बाकी आपल्याला वाटतं आपला हा आजूबाजूचा सगळा मिथ्या संसार सगळेजण आज आहेत, उद्या कोणी नसतं. लाखो माणसं असतात की ती सगळीकडे महाराज महाराज करत प्रवचन हे करतात, मग कोणी आपलं नसतं. सगळे स्वार्थाने एकमेकाशी निगडीत आहेत. फक्त तो असा असतो की निस्वार्थपणे आपलं प्रेम करतो. त्याच्यासारखं प्रेम त्रैलोक्यात आई बाप भाऊ बहीण सगळ्या नात्यांमध्ये तुम्हाला बघा कुठे ना कुठेतरी स्वार्थ आहे. निस्वार्थ प्रेम फक्त गुरु शकतो. मला होतं तुम्ही वरती जाणार आता मी. अनेक गिरनार यात्रा दत्त महाराजांनी यांच्याकडून करून घेतलेल्या आहेत. जेव्हा गिरनार गुरु शिखरावर जे वरती आता मंदिर आहे ते मंदिरही नव्हतं आणि दत्त मूर्तीसुद्धा नव्हती त्या ठिकाणी, तेव्हा फक्त पादुका होत्या. तेव्हापासून दत्त चरणांच्या दर्शनाला श्री प्रमोद केने काका हे दर्शनाला जातात. तेव्हापासून ते गिरनारला जातात. यूट्यूबला तुम्ही प्रमोद केने काकांचे जे अनुभव असतात ते जरूर ऐका. त्यामुळे दत्तभक्ती काय असते आणि दत्त महाराजांचे अनुभव आणि चमत्कार, त्यांची प्रचिती कशी येते हे तुमच्या लक्षात येईल आणि दत्त महाराजांच्या विषयी प्रेम, विश्वास आणि दृढ भक्ती होण्यास मदत होऊ शकते. श्री गुरुदेव दत्त.